हे जिवंत श्री चरण श्री गुरूंचे वक्तृत्वा गोडपणे अमृता देवने रसवती ओळंगणे अक्षरासी भावाचे अवतर विधी निर्गुणा संपूर्ण तत्वबोध श्री गुरुचे जय एवढे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कार होण्याता श्री भगवान पांडुरंग परमात्मा श्री ज्ञानोबराय जगद्गुरु तुकाराम महाराज शांती महाराज आदिगुरु श्री शंकराचार्य इत्यादी सर्व संतांच्या अलौकिक हेतुकी अकारण करून अशा कृपेने विचार करत असताना ग्रंथराज ज्ञानेश्वरीमध्ये 11व्या अध्यायाच्या विचाराच्या प्रसंगी एक आपला विचार सुरू आहे की भगवान अर्जुन भगवंताला त्यांच्या स्वरूपात काय काय पाहिलं त्याचं वर्णन करतात. तर पहा श्लोक अनेक बाहू दरवक्त्र नेत्रम अनेक बाहू दरवक्त्र नेत्रम पश्यामि त्वां सर्वतोऽनन्तरूपं पश्यामि त्वां सर्वतोऽनन्तरूपम् अनेक बाहू दरवक्त्र नेत्रं पश्यामि त्वां सर्वतोऽनन्तरूपम् अनेक बाहू दरवक्त्र नेत्रं पश्यामि त्वां सर्वतोऽनन्तरूपम् न मध्यं न पुनस्तवादिं नान्तं न मध्यं न पुनस्तवादिं नान्तं न मध्यं न पुनस्तवादिं पश्यामि विश्वेश्वर विश्वरूप पश्यामि विश्वेश्वर विश्वरूप. हे विश्वर हे विश्वेश्वर अहं त्वां सर्वतोऽनन्तो अनेक बाहू दरवक्त्र नेत्रं पश्यामि तव अन्तं न पश्यामि मध्यं न पश्यामि आदिं न पश्यामि. हे विश्वेश्वर हे विश्वर हे विश्वाच्या ईश्वरा हे विश्वाच्या स्वरूपात विश्व हेच ज्याचं स्वरूप आहे असं परमात्म्या अनेक बाहू दरवक्त्र नेत्रं पश्यामि मी तुला अनेक हात अनेक उदर अनेक तोंड आणि अनेक नेत्रवाला पाहतो. सर्वत्र अनंत सर्व बाजूला अनंत रूप असणाऱ्या मी तुला पाहतो. तव अंतं न पश्यामि मी तुझा अंत पाहत नाही. मध्यं न पश्यामि मी तुझा मध्य पाहत नाही. तव आदिं न पश्यामि आणि मी तुझा आदि सुद्धा पाहत नाही. मग काय करतात तर का या दिव्य चक्षुचे मी पैसे चौघडे पाहत असे तव दंडिका जैसे आकाश भैले. या दिव्य चक्षुचे मी पैसे या दिव्य चक्षुच्या या दिव्य नेत्राच्या योगाने चहूकडे जवळ पाहत असे. चहूकडे म्हणजे चारही बाजूनं जो पर्यंत पाहत आहे तोपर्यंत दोरदंडिका जैसे. दोरदंडिका जैसे म्हणजे बाहुदंडाने जसे आकाशच व्यापलेले आहे एवढे दिसू लागले. म्हणजे बाहुदंडांना जणू काय आकाश हातांच्याच कुंभ आकाशाला फुटले असं झालं.
म्हणजे सगळीकडेच हातच हात दिसू लागले, जणू काय आकाशालाच हात फुटले. इथेच लिहितात दोर दंडिका आकाश कोंबले. आकाश दोन हातांच्या बाहुदंडाच्या कोंबानं फुटल्यासारखं झालं. त्याला कोंब फुटले. ते नाही, त्याचं काय, याचं काय, तैसे करा तया करा. या दिव्य चक्षुचे पैसे किंवा त्या चक्षुषेने पैसे काय नाही. या दिलेले आता त्या त्या चक्षु त्या तृतीय या करा तया करा या करा, सगळे एकच अर्थाचे. तैसे एकची निरंतर देवा देखत असे तुझे कर, करिता घरीची व्यापार एकेची काळी. तैसे एकची निरंतर देवा तुझे कर देखत असे, त्याप्रमाणे हे देवा एकाच वेळेला निरंतर तुझे कर दिसत असे देखत असे, मी तुझे हात पाहत आहे. आणि हे काय करतात, एकेची काळी आघवेचे व्यापार करीत. हे हातही एकाच समयाला सर्वच प्रकारचे व्यापार करतात. म्हणजे भगवान परमात्म्याच्या स्वरूपात कोण कोणतं काम करतं, कोण कोणतं काम करतं. असं नाही की आपला डावी जर थाप मारली तर उजव्याला पडत नाही, उजव्याला मारली तर डाव्याने पडत नाही, असं नाही ना. आपला एकच, इकडं आरती घेतली, आरती हालायला घेतलं, घंटी बंद पडतं, घंटी सुरू गेली तर आरती घेतली. तसं नाही ना. भगवंताचे सर्वच काम यथायोग्य होतात. मग महाशून्याचे मी पैसारे, उघडली ब्रह्म कटाहाचे भांडारे. तैसे देखत असे अपारे वदरे तुझी. मग महाशून्याचे मी पैसारे, महाशून्य पैसार म्हणजे विस्तार, महाशून्य म्हणजे कोण, ब्रह्म. ब्रह्माच्या विस्ताराने ब्रह्म कटाहाचे भांडारे उघडले. ब्रह्मकटाह म्हणजे ब्रह्मांडाची कढाई. त्याच्यात जे काही भांडार आहे ते भांडार उघड झालं. कशानं, या परमात्म्याच्या विस्तारानं ब्रह्मांडाची भांडार उघडी झाली. तैसे देखत असे अपारे उदरे तुझी, तैसी तुझी अपारे उदरे देखत असे, त्याप्रमाणे तुझी अपार उदर दिसतात. म्हणजे तुझे पोट सुद्धा अगणित आहेत. एखादं पोट नाही आहे, अगणित पोट. सांगतात म्हणजे अशी त्याप्रमाणे तुझ्या शरीरावर अपार उदरे दिसत आहे. एकाच्या शरीरावर एकच पोट असेल, परंतु या भगवंताच्या शरीरावर असंख्य पोट होते आणि ती सगळी पोट पाहिली. पुढे लिहितात, जी सहस्र शीर्षयाची देखील कोळीवरी होता ती धरली, की परब्रह्मची वदन फळे मोडून आले. जी सहस्र शीर्षयाची देखील, सहस्र शीर्ष म्हणजे 100 हजार डोक्याची डोकं पाहिली. कारण की हजार या प्रकारे पाहिलं, 1000 डोके होते. सहस्र शीर्षयाचे देखील, सहस्र शीर्षा पुरुष सहस्र
हजार डोक्याचं पाहिलं. मग काय सांगतात, सहस्र शीर्षयाचे देखिले एक. पुन्हा कोटीवरी होता ती एक वेळी, ती परब्रह्मची वदन फळे मोडून आले. त्यावेळी भगवान परमात्म्याच्या शरीरामध्ये हजारो मस्तक आहेत असं स्वरूप पाहिलं. आणि कोट्यवधी मुखे जणू काय या ठिकाणी तैसे देखील कोटीवरी होता ती एक वेळी, एकाच वेळेस कोट्यवधी. कोडी किंवा कोटी, इकडं कोटी दिले. आता कोळीवरी मला वाटतं जास्त पाठ आहे ना यांचा वापरला आहे. हा त्याच्यात जे चेंज केलं ना त्यांचा वापरला आहे. बघा पाहिलं कारण की कोळीवरी, तिथं कोळीवरी आहे, इथं कोटीवरी आहे. आणि दोन ठिकाणी कोळीवरी भेटला, मामाचा आहे कोळीवरी, मुलाचा आहे, तेच लिहिलं उतरलेलं. पण पाठ आहे ते कोटीवरी, हे ठीक आहे. कोळीवरी आपल्या कोट्यवधी एकाच वेळेस सहस्र हजार मुखाची तोंड निघली. आणि ती सगळी ती परब्रह्माची वदन फळे मोडून आले, किंवा साक्षात परब्रह्म परमात्मा परब्रह्म रूपी फलानं बहरून गेला. जसा आंबा जसा आता म्हणतो आपण कैऱ्याने मोडून आला, आंबा व्याप्त झाला, मोडून आला, मोडला नाही तसं वाकला, एवढ्या कैऱ्याने मोडून आला म्हणतात. तसंच परब्रह्मच या वदनरूपी तोंडाच्या तोंडरूपी फळानं प्रगट झालं. तैसे वक्त्रे जेवती तेवती, तुझी देखतसे विश्वमूर्ती. आणि दयाची परिनेत्र भक्ती ते अनेका सिंग. तैसी वक्ते जेवती तेवती, तुझे देखतसे मूर्ती. त्याप्रमाणे जेवती तेवती, जेवढी तेवढी तुझी विश्वमूर्ती वक्त्रे देखत असे. या विश्वमूर्तीमध्ये तुझी तोंड दिसतात. आणि तयाची परी नेत्र भक्ती अनेका संग. आणि त्याचप्रमाणे अनेक पुष्कळ नेत्राच्या पंक्ती नेत्र दिसू लागले. एवढंच काय पहा, हे असो स्वर्ग पाताळ, ये भूमी हे वक्षा ठेली सकळ, मूर्तिमय देखत असे. हे असो स्वर्ग पाताळ. सांगतात की हे स्वर्ग पाताळ राहू द्या, किंवा हे राहू द्या. स्वर्ग पाताळ किंवा भूमी, दिशा, अंतराळ, अंतरिक्ष, हे विवक्षा ठेली. ही बोलण्याची इच्छा संपली. आपल्याला हा स्वर्ग आहे, हे पाताळ आहे, ही भूमी आहे, ही दिशा आहे, हा अंतरिक्ष आहे, असं बोलण्याची इच्छा संपली. का? ठेली सकळ मूर्तिमय देखत असे. संपूर्ण जगत भगवंताच्या मूर्ती रूपानच दिसू लागलं. मग या आकाश पृथ्वी पाताळ हे भेदच सगळे संपले, मिटले. हा भेदाचा व्यवहार त्या ठिकाणी झाला नाही. किंवा तुझविन एखादियाकडे परमाणु ही तुला कोळे. अवकाश पाहतसे परिणसन पडे, ऐसे व्यापिले तू आलो. तुझविन एखादियाकडे, तुझविन म्हणजे तुझ्या, एखाद्याकडे
परमाणू ही हेतूला कोडे. काय सांगतात? कौतुकाने एवढा परमाणू आहे असं पाहू लागले. परमाणू इतकी जागा सापडेल की नाही, म्हणजे तुझ्या जवळ परमाणू एवढी जागा सापडेल की नाही, कौतुकाने अवकाश पाहत असे परीने सापडेल. म्हणजे एवढं मूर्तीनं व्यापलं की परमाणू इतकी जागा इकडं तिकडं जायला भेटेल की नाही ती सुद्धा सापडायला तयार. म्हणजे त्याच्याशिवाय वेगळं काहीच नाही. ऐसे तो व्यापले असा तो देवा या सर्वांना व्यक्त करून टाकलास. ये नाना परी अपरिमिते जे तुले साठविली होती महाभूते ते तुला हे भवाडो तो अनंते देखत ये नाना परी अपरिमिते ही अनेक प्रकाराने अपरिमित असंख्य, थोडी नाही, अपरिमित असंख्य. ये नाना आणि अपरिमित जे तुली साठवली होती महाभूते, जे तुली महाभूते साठवली होती, जेवढी महाभूत एकत्रित झाली होती ती तुला हे पवाड तो अनंते कोंदला असे. तू अनंते तो देवा तेवढी ही जागा तेवढा सगळा विस्तार तू व्यक्त केलेला आहेस. म्हणजे सगळंच या परमात्म्यानं आच्छादलेलं आहे. ठीक ना? ऐसा कवने ठाया होणे तू आलास, येत बैसलासी उभा राहिलासी, आणि कवने मायेची पोटी होतासी तुझे ठाण केवढे. भगवंताला विचारतात ऐसा कवने ठाया होणे तू आलासी, ऐसा तो कवने ठाया होणे आलासी, असा तो कोणत्या ठिकाणाहून आलासी देवा. येत बैसलासी की उभासी, या ठिकाणी तू बसलेला आहेस किंवा उभा आहेस हे कळेल. आणि कवनीय मायेची पोटी होतास, व कोणत्या आईच्या पोटात तू एवढा होतास. तुझे ठाण केवढे आणि तुझी आकृती केवढी आहे काहीच कळणार. तुझे रूप वय कैसे, तुझं पहिलीकडे काय असे, तू काय सयावरी हास्य ऐसे पाहिले मी तुझे रूप वय कैसे, तुझं रूप कसं आहे, तुझं वय कसं आहे, तुझं पहिलीकडे काय असे, तुझ्या पलीकडे काय आहे, तू काय सयावरी हास्य, तू कशावर आहेस असे मी पाहिले. हे असं सगळं मी पाहिलं. तेव्हा काय दिसलं सांगतात, तव देखील जी आगवेची, तरी आता तुझा ठाव तुझी, तो कवनाचा नव्हेसी ऐसाची अनादि आयता. तर सांगितलं तो कोणत्या ठिकाणाहून आला हे पाहिलं, विचार केला. तेव्हा देखील जी आगवीची, सगळंच पाहिलं. आता मी उच्चारण केलं ना 299, हे सगळं पाहिलं, विचार केला. तरी आता तुझा ठाव तुझी, तुझं ठिकाण तूच आहेस हे निश्चित झालं. तू कवनाचा नव्हेशी, तू कोणाचाच नाहीस हेही कळालं. तुझी आई नाही, तुझा बाप नाही, हे नाही. ऐसाची अनादि आयता, असाच तू अनादि म्हणजे जन्मरहित, कारणरहित, आयताच्या आयता है ना. बघ आज जसं एखादं शर्ट कपडा शिव आणून शिवणं याला शिवणं म्हणतं, आणि पहिलाच बनलेला त्याला आयता म्हणतात. तसाच परमात्मा पहिल्यापासून असाच आहे, कोणी बनविलाच नाही. म्हणून तर
अनादि आयता आहे. त्यालाच म्हणतो आपण स्वतः सिद्ध. तू उभा ना बैठा दिगडा ना खोजटा, तुझ तळीवरी वैकुंठा तुझी आसी. तू उभा ना बैठा दिगडा ना खोजटा, तू उभा नाहीस आणि बसलेला नाहीस. दिगडा दिगडा म्हणजे उंच नाहीस, खुजटा म्हणजे खुजा, खुजा खुजा है ना, बुट्टा मराठी शब्द आहे. ठेवणा यायचे. तुझं तळीवरी वैकुंठा तुझे असे वैकुंठा. तुझ्या खाली आणि वरती. तुझं तळी म्हणजे तुझ्या खाली, तुझं वरी तुझ्या वरती तूच आहेस. सर्व रूपानं तुझीच व्याप्ती आहे. तू रूपे आपणयांसी ऐसा, देवा तुझी तुझी वैसा. पाठीपोट परेशा तुझे तुला, तू रूपे आपणयाची ऐसा. रूपामध्ये तू स्वतःच्या सारखाच आहेस. देवा तुझी तुझी वैसा. देवा वयामध्ये सुद्धा तुझा तूच आहेस. पाठी पोट परेशा तुझे तुला. देवा तुझी पाठही तूच आहेस आणि पोटही तूच आहेस. म्हणजे भगवान परमात्मा सगळं काही भगवत रूपच आहे याची प्रतीती अर्जुन करत आहे. आपल्याला ही प्रतीती आली पाहिजे, पण अर्जुनाची पहा आणि आपली वाढवा. किंबहुना आता तुझे तुझे आघवे अनंता, पडते पाहता देखील म्या. हे अनंत फार काय सांगतो. आता तुझे तुझी आघवे तुझे तुझी है ना, सर्व तुझं तूच आहेस. पुढते पाहता देखील म्या. पुन्हा 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 पाहू लागलं सगळं तुझं तूच तुझं तूच आहेस असं मला दिसलं. परिया तुझ्या रूपात जीवनी वय कसे देखत, जे आधी मध्य नाही. परिया तुझ्या रूपात, परंतु या तुझ्या रूपामध्ये जीवनी वय कसे देखत. हो एक उणीव दिसत आहे. काय दिसते? जे आधी मध्यांत तिने नाही. तुला आधी नाही, मध्य नाही आणि अंत नाही. ही एक उणीव दिसते बघ. ही रवी दिवसे आघवाठाई, परी सोय नलाहेची करी. म्हणून त्रिशुद्धी नाही तिथे हे रवी. आघवाठाई दिवसे सर्वच ठिकाणी शोधलं असतं. तेव्हा काय होतंय? हे रवी आघवाठाई दिवसे परी सोय नलाहेची करी. परंतु तेव्हा सोय म्हणजे पत्ताच लागत नव्हता कुठेच. म्हणून त्रिशुद्धी नाही तिथे. म्हणून त्रिशुद्धी निसंशय या ठिकाणी तिन्ही नव्हते. है की नाही? या ठिकाणी तीनही नाहीत. आधी तुझ्या विश्वरूपाच्या ठिकाणी आधी मध्य अंत हे तीनही नव्हते, नाहीतच. एवं आदि मध्यांतरहिता तो विश्वेश्वरान अपरिमिता देखील असे जी तत्वता विश्वरूपा. आता आदि मध्य अंत नाहीत म्हटल्यावर सांगितलं म्हणजेच काय झाला? एवं आदि मध्यांतरहिता. याप्रमाणे आदिरहित, मध्यरहित आणि अंतरहित हे विश्वरूप विश्वेश्वरा हे अपरिमिता असंख्य अमर्याद असा परमात्म्या
विश्वरूपा तत्वता देखील असे तात्विक रीतीनं मी तुला पाहिलेला आहे, वास्तविक रीतीनं मी तुला पाहिला, तुझा अनुभव घेतला. तुझा महामूर्तीच्या अंगी उमटलिया पृथक मूर्ती अनेकी, लेला शिवाने परीची अंगी ऐसा आवडतो वासी. तुझ महामूर्तीच्या अंगी, तुझ या महामूर्तीच्या अंगावर उमटलिया पृथक मूर्ती अनेकी. महामूर्ती अशा म्हणजे महान स्वरूप अशा तुझ्या शरीरावर अनेकी मूर्ती उमटल्या, अनेक मूर्त्या दिसतात. लैलासी वाणी परीची अंगी ऐसा आवडतो असे अनेक प्रकारच्या रंगाची आंगड वस्त्रालंकार आपण घातलेले आहात असे दिसत आहे. वाणी परीची अंगी, अंगी म्हणजे अलंकार किंवा आंगड, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण कपडे. हे तुम्ही घातलेलं आहे असं दिसत आहे की नाही. आज आवडतो म्हणजे वाटत आहे बरं ना, असं वाटतंय. नाना पृथक मूर्ती ती अधुनवली, तुझ्या स्वरूप महाचळी, दिव्या अलंकार फुली फळे सासेंदलिया. नाना म्हणजे किंवा पृथक मूर्ती ती अधुनवली, वृक्ष आणि वेली या पृथक मूर्ती आहेत. तुझ्या स्वरूपाचे महाचळी, तुझ्या स्वरूप रूपी महान पर्वतावर दिव्य अलंकार फुली फळी सासेंदलिया, दिल दिव्य अलंकार रूपी फुलाने आणि फळाने सासेंदलिया म्हणजे पसरल्या भरास. आणखी काय झालं पहा. ओ काजे मोहद दी तू दिवा, झाला सिद्धरंग मूर्ती भेटावा, की तुहे वृक्ष बलवा मूर्ती फळे फळदासी. ओ काजे मोहद दे देवा किंवा अहो देवा, ओ काजे मोहद दे, तू महान उददी सागर झालास, झालासी तरंग मूर्ती हेरावा. आणि या तरंग रूपी मूर्तीनं या सागरावरचा हेलावा झालास किंवा म्हणजे लाटा झाल्यास. की तू एक वृक्ष बरवा मूर्ती फळे फळदासी, किंवा तूच एक सुंदर वृक्ष मूर्ती रूपी फळाने फळाला आलास. जी भूती भूतळ मांडली, जैसे नक्षत्री गगन उधारले, तैसे मूर्तिमय भरले कसे तुझे रूप. जी अहो भूती भूतळ मांडली, भूती भूतांनी काय केलं, भूतलाची मांडणी केली. भूती भूतळ मांडले. या हे देवा सांगा, पृथ्वी जशी भूतांनी भरलेली आहे हे की नाही. भूतळ भूती मांडले ना, भूतळ म्हणजे पृथ्वी, भूताने पृथ्वीवर जसे भूत राहतात. आपण जसे एखादा मोबाईल ठेवला तर पुरुष मनुष्य कशावर ठेवले, पृथ्वीवर. जैसे नक्षत्री गगन बुडारले, किंवा ज्याप्रमाणे नक्षत्राने आकाश व्याप्त केले आच्छादित आहे. किंवा पुढे तैसे मूर्तिमय भरले देखतसे तुझे रूप, त्याप्रमाणे मूर्ती केवळ मूर्तिमय भरलेले तुझे रूप मला दिसत आहे. आणि शेवटी बाजी एकेकीच्या अंगप्रांती होय जाणे एक जगती, एवढी आहे तुझ्या अंगी मूर्ती की रोमा झाली. जी एकेकीच्या अंगप्रांती
एक एक अशा तुझ्या अंग प्रदेशात अंगावरती होय जाय हे त्रिजगती हे त्रैलोक्य उत्पन्न होतंय जात एवढ्या तुझ्या अंगमूर्ती ती रोमा झाल्या एवढ्या तुझ्या अंगावर मूर्ती किंवा रोम उत्पन्न झाले हे भगवंतांना अर्जुन भगवंताला म्हणतात. आता इथून पुढे पुढच्या श्लोकाची चूर्णित आहे त्यामध्ये अवतरणिका. ओम पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती.